जय शिवराय शेतकरी मित्रांनो, खरीप 2025चा पीक विमा आणखीही शेतकऱ्यांना मिळालेला नाही। मात्र रब्बीच्या पीक विम्याबाबत आणि इतर ज्या काही महाडीबीटीच्या योजना असतील किंवा शेती संबंधित विविध सातबाराच्या नोंदीबाबत योजना असतील तर त्या संबंधित महसूल मंत्र्यांनी आज एक महत्त्वाची अशी घोषणा विधानसभेमध्ये केलेली आहे। तसं निवेदन त्यांनी केलंय, ते निवेदन सुद्धा मी तुम्हाला नेमकं काय केलंय हे सुद्धा दाखवणार आहे। मात्र ते महत्त्वाचं का आहे, कारण शेतकरी पीक विमा हा भरतो, आपल्या पिकांचं जे काही नुकसान झालेलं असेल ते नुकसान भरपाई आपल्याला मिळाली पाहिजे। आणि सध्या महाराष्ट्रामध्ये हवामानाचं वातावरण हे बिघडलेलं आहे। शेतामध्ये काही शेतकऱ्यांचे पिकं उभे आहेत, हरभरा असेल, गहू असेल, काही शेतकऱ्यांच्या फळबागा असतील आणि या संबंधीचा पीक विमा हा शेतकऱ्यांनी उतरवलेला असतो। आणि त्यासाठी महत्त्वाची एक गोष्ट असते की आपल्याला त्या पिकांची नोंद ही 7/12वर घेणं गरजेचं असतं। नेमकं आपलं पीक किती क्षेत्रामध्ये आहे त्यानुसार ही नोंद घ्यावी लागते। नुसती पीक विम्यासाठीच म्हणून नाही तर आपल्याला इतरही योजनांचा लाभ जर आपल्या 7/12वर त्या पिकाची नोंद असेल, त्या विहिरीची नोंद असेल किंवा फळबागेची नोंद असतील किंवा शेतामधली जी झाडं असतील त्यांची नोंद असतील तर ही नोंद त्या 7/12वर असल्याशिवाय आपल्याला महाडीबीटीच्या योजना असतील, आपल्याला पीक कर्ज असेल किंवा पीक विमा असेल अशा गोष्टींचा लाभ मिळण्यामध्ये अडचण येते। आता ही जी काही ई पीक पाहणी होती ती सहाय्यक स्तरावर 25 जानेवारी 2026 पासून चालू होती। मात्र यामध्ये जी काही नोंदणी 100% व्हायला पाहिजे त्यामध्ये फार कमतरता म्हणजे कमी झालेली नोंद ही झालेली आहे फक्त 55.69%। आणि ही नोंदणी पूर्ण असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी महसूल मंत्र्यांनीही आज विधानसभेमध्ये घोषणा केली, ती तुम्ही ऐका एकदा। रब्बी हंगाम 2025-26 च्या ई पीक पाहणी नोंदणीच्या मुदतवाढी बाबतचं निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, सभागृहाची मागणी होती म्हणून आज सरकार ही घोषणा करत आहे। 25 जानेवारी 2026 पासून सहाय्यक स्तरावरनं ई पीक पाहणी नोंदणी करण्यात आली असून या आता पण जी काही नोंदणी आहे रब्बी हंगामाची ही फक्त 55.69% झाली आहे आणि ती 31 मार्च पर्यंत पूर्ण करावी लागतं। पण मुदत संपल्यामुळे आता ती पूर्ण होऊ शकणार नाही, म्हणून या ठिकाणी रब्बी हंगाम 2025-26 ची ई पीक पाहणी नोंदणी 100% पूर्ण करण्याकरता 31 मार्च 2026 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे आणि या मुदतीमध्ये सर्व ई पीक पाहणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आलेल्या आहेत। जर आपण केलेली नसेल तर आपण ही लवकरात लवकर करून घ्यायची। तुम्ही पीक विमा भरलेला असो किंवा नसो तरी पण करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला भविष्यात पीक कर्ज घ्यायचंय, महाडीबीटीच्या योजना घेतात किंवा इतर कोणत्याही योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपण यावर्षी आपल्या शेतामध्ये कोणतं पीक घेतलेलं आहे, किती क्षेत्रावर घेतलेलं आहे याची नोंद 7/12वर असणं गरजेचं आहे। त्यासाठी आपण ही ई पीक पाहणी करून घेणं गरजेचं आहे। आता शेतकरी मित्रांनो, तुम्ही ही ई पीक पाहणी केलेली आहे का नाही हे कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा। धन्यवाद।